इयत्ता 9वीच्या विज्ञान भाग 1 मधील हे प्रकरण धाराविद्युत करंट इलेक्ट्रिसिटी या प्रकरणाचा भाग 2 आपण पाहत आहोत. मागील भागात आपण ओहमचा नियम अभ्यासला. त्यातून हे लक्षात आले की I इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही. करंट म्हणजेच विद्युतधारा समप्रमाणात आहे व्होल्टेज म्हणजे विभवांतराच्या. इथे दिलेल्या चार्टमधून तुम्ही ते पाहू शकता. जसा व्होल्टेज म्हणजे विभवांतर वाढते तसा करंट विद्युतधारासुद्धा वाढताना आढळते. त्यामुळे त्यांचा आलेख हा सरळ रेषा दाखवतो. द ग्राफ ऑफ व्ही वर्सेस आय इज अ स्ट्रेट लाईन. ओहमच्या नियमावर आधारित उदाहरणे. एक्झाम्पल्स ऑफ ओहम्स लॉ. यातील पहिले उदाहरण. वाहकातून वाहणारी विद्युतधारा 0.12 ॲम्पियर असून त्याच्या 2 टोकांमध्ये 24 व्होल्ट इतके विभवांतर प्रयुक्त केलेले असेल तर त्या वाहकाचा रोध काढा. अ करंट ऑफ 0.12 ॲम्पियर फ्लोज थ्रू अ कंडक्टर when a potential difference of 24 volt is applied between its two ends. What is its resistance? दिलेल्या बाबी गिवन. इथे आपल्याला व्ही म्हणजेच विभवांतर पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे. तो आहे 24 व्होल्ट. आय करंट विद्युतधारा इज इक्वल टू 0.12 ॲम्पियर आणि रेझिस्टन्स आर काढायचा आहे. ओहमच्या नियमाचं सूत्र आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. आर बरोबर व्ही छेदात आय. या सूत्रात किमती भरल्यानंतर 24 व्होल्ट अपॉन 0.12 ॲम्पियर. या 0.12ला आपण अजून एका प्रकारे लिहू शकतो. ते म्हणजे 12/100 म्हणून बदल होतो आहे 24 अपॉन 12 डिवाइड बाय 100. 24/12/100. छेदात असणाऱ्या 100ला 24 बरोबर गुणाकारात आणले तर बदल होईल 24/12. 2400 डिवाइड बाय 12. 12ने 2400ला भागलं तर भागाकार येतो 200 ओहम. 200 ओहम. म्हणून वाहकाचा रोध बरोबर 200 ओहम. रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज इक्वल टू 200 ओहम. दुसरे उदाहरण. एका वाहक तारेतून 420 कुलोम इतका विद्युतप्रवाह 5 मिनिटे वाहत असेल तर या तारेतून जाणारी विद्युतधारा किती असेल? इफ अ चार्ज ऑफ 420 कुलोम फ्लोज थ्रू अ कंडक्टिंग वायर इन 5 मिनिट्स व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द करंट? दिलेल्या बाबी क्यू इज इक्वल टू 420 कुलोम. क्यू म्हणजेच विद्युतप्रवाह इलेक्ट्रिक चार्ज. टी कालावधी आहे 5 मिनिटे ज्याला आपण सेकंदामध्ये कन्वर्ट करून घेतो आहे म्हणून 60ने गुणतो आहे. 5 × 60 सेकंड दॅट इज इक्वल टू 300 सेकंड. फॉर्म्युला आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. सूत्रात किमती भरल्यानंतर 420 कुलोम अपॉन 300 सेकंड. 420 आणि 300चा भागाकार करताना जर 00 घालवले तर बाकी असेल 42 अपॉन 30. 6ने दोन्ही यांना भागल्यानंतर भागाकार 7 अपॉन 5. 7/5 आणि 5ने 7ला भागल्यावर आपला भागाकार 1.4 ॲम्पियर. तारेतून जाणारी विद्युतधारा व्हॅल्यू ऑफ करंट इज इक्वल टू 1.4 ॲम्पियर. वाहकाचा रोध व रोधकता रेझिस्टन्स अँड रेझिस्टिव्हिटी. याआधी आपण रेझिस्टन्स म्हणजे रेझिस्टन्स इज द अपोजिशन टू करंट फ्लो. इलेक्ट्रॉनच्या वहनाला अणूकडून होणारा विरोध म्हणजे रोध हे आपण याआधी पाहिले. जेव्हा हा रोध वाहकाची लांबी आणि काटछेदी क्षेत्रफळ यांच्यावर अवलंबून असतो त्यावेळी त्याला रोधकता म्हणतात. द इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स पर युनिट लेंथ अँड एरिया ऑफ अ सबस्टन्स इज नोन ॲज रेझिस्टिव्हिटी. बाजूच्या चित्रात रेझिस्टिव्हिटी म्हणजेच रोधकता, लेंथ लांबी, एरिया क्षेत्रफळ आणि आर रोध किंवा रेझिस्टन्स हे दिसून येते. वाहकाचा रोध आर हा वाहकाच्या लांबीशी एलशी समानुपाती असतो तर वाहकाच्या काटछेदी क्षेत्रफळाशी एशी व्यस्तानुपाती असतो. रेझिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स लेंथ अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स क्रॉस सेक्शनल एरिया. चिन्हाच्या रूपात आर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू एल
अँड आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ए. दोन्ही एकत्र केल्यानंतर आर डिरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अपॉन ए. डिरेक्टली प्रोपोर्शनल हे साईन हे चिन्ह काढण्यासाठी आपण एक स्थिरांक इथे मानलेला आहे, तो आहे रो, दॅट इज कॉन्स्टंट. म्हणून सूत्रातील बदल आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. इथे रो म्हणजेच रेझिस्टिव्हिटी, त्याचं युनिट आहे ओहम मीटर. रोधकतेचे एसआय एकक ओहम मीटर. या रोधकता रेझिस्टिव्हिटीवर एक उदाहरण आपण पाहतोय. एका तांब्याच्या तारेची लांबी 2 मीटर असून काटछेदी क्षेत्रफळ 1.7 गुणिले 10⁻⁶ मीटर वर्ग आहे. या तारेचा रोध 2 गुणिले 10⁻² ओहम असेल तर त्याची रोधकता काढा. अ कॉपर वायर ऑफ लेंथ 2 मीटर अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1.7 × 10⁻⁶ मीटर स्क्वेअर has a resistance of 2 × 10⁻² ohm. Calculate the resistivity of copper. आपले सूत्र R बरोबर रो एल अपॉन ए. R इज इक्वल टू रो एल अपॉन ए. इथे आपल्याला रेझिस्टिव्हिटी रोधकता म्हणजे रो काढायचा आहे, त्यामुळे भागाकारात असणारा ए बरोबर चिन्हाच्या पलीकडे आर सोबत गुणाकारात जाईल आणि एल भागाकारात येईल. खाली आपण आर, ए आणि एलच्या ज्या उदाहरणातल्या किमती आहेत त्या पुन्हा एकदा मांडलेल्या आहेत. या सर्व किमती सूत्रात घातल्यानंतर आपला बदल असेल रो इज इक्वल टू 2 × 10⁻² × 1.7 × 10⁻⁶ डिवाइड बाय 2. 2 गुणिले 10⁻² गुणिले 1.7 गुणिले 10⁻⁶ छेदात 2. इथे छेदातला 2 आणि वरच्या गुणाकारातला 2 जर घालवले तर बाकी असेल 10⁻² गुणिले 1.7 गुणिले 10⁻⁶. 1.7 जसेच्या तसे राहत आहे. 10⁻² गुणिले 10⁻⁶. इथे पाया समान आहे, बेस समान, त्यामुळे इंडायसेसची घातांकाची बेरीज होईल आणि मग बदल असेल 10⁻⁸. म्हणून आपलं फायनल आन्सर 1.7 × 10⁻⁸ ओहम मीटर. दिलेल्या तक्त्यात काही पदार्थ व त्यांची रोधकता रेझिस्टिव्हिटी दिली आहे. इथे एक गोष्ट महत्त्वाची की ज्याची रोधकता कमी तो चांगला विद्युतवाहक. हुज रेझिस्टिव्हिटी इज लेस दॅट इज द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग या तक्त्यात तुमच्या लक्षात येईल की चांदीची रोधकता रेझिस्टिव्हिटी सर्वात कमी आहे, त्यामुळे चांदी सर्वोत्तम विद्युतवाहक आहे. सिल्वर इज द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. परंतु चांदीचा वाहक तारा तयार करण्यासाठी आपण वापर करू शकत नाही. त्याऐवजी त्या खालोखाल असणारा दुसरा पदार्थ आहे, तो म्हणजे तांबे. म्हणून विद्युतवाहक तारा या तांब्याच्या बनलेल्या असतात. द कंडक्टिंग वायर्स आर मेड अप ऑफ कॉपर. वाहक कंडक्टर. ज्या पदार्थाची रोधकता खूप कमी असते त्यांना वाहक असे म्हणतात. उदाहरणार्थ तांबे, चांदी इत्यादी. दोज सबस्टन्सेस विच हॅव व्हेरी लो रेझिस्टन्स आर कॉल्ड कंडक्टर. एक्झाम्पल कॉपर, सिल्वर एक्सेट्रा. विसंवाहक इन्सुलेटर. ज्या पदार्थाची रोधकता खूप जास्त असते त्यामुळे त्यांच्यातून विद्युतधारा वाहू शकत नाही अशा पदार्थांना विसंवाहक म्हणतात. उदाहरणार्थ रबर, लाकूड, काच इत्यादी. दोज सबस्टन्सेस विच हॅव एक्स्ट्रीमली हाय रेझिस्टन्स अँड थ्रू विच करंट कॅनॉट फ्लो आर कॉल्ड इन्सुलेटर्स. एक्झाम्पल रबर, वूड, ग्लास एक्सेट्रा. म्हणून रबरी तळ असलेल्या चपला वापरून विद्युत उपकरणे हाताळली जातात. त्यामुळे व्यक्तीच्या शरीरातून विद्युतधारा जाण्याचा धोका टाळता येतो. विद्युत परिपथ इलेक्ट्रिक सर्किट. दिलेल्या चित्रात तुम्ही पाहू शकता की स्विच जसा ऑन होतोय तसा बल्ब पेटताना आढळतो आणि स्विच ऑफ होतात विद्युतधारा बंद होते. अशा रीतीने हा छोटासा विद्युत परिपथ इलेक्ट्रिक सर्किट, त्यामध्ये आपल्याला विद्युत तारा, कंडक्टिंग वायर, कळ किंवा स्विच, बॅटरी, रोध किंवा एखादं उपकरण, रेझिस्टन्स ऑर एनी इलेक्ट्रिक गॅजेट यांचा समावेश झालेला दिसून येतो. यावरून विद्युत परिपथाची व्याख्या. डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक सर्किट.
विद्युत परिपथ म्हणजे विद्युत घटाच्या दोन्ही अग्रांमध्ये जोडलेल्या वाहक तारा, स्विच किंवा प्लग कळ आणि इतर रोध म्हणजे कोणतेही विद्युत उपकरण यामधून वाहणाऱ्या विद्युतधारेचा सलग मार्ग होय. द कंटिन्युअस पाथ ऑफ एन इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टिंग वायर्स connected to the two ends of a cell, plug key and resistance, that is any electric gadgets. Symbols for components of an electric circuit. विद्युत परिपथातील घटकांसाठी काही चिन्हे वापरली जातात जी खालील तक्त्यात तुम्ही पाहू शकता. इलेक्ट्रिक सेलसाठी असणारे चिन्ह, बल्ब, विद्युत प्रवाह बंद असताना प्लग कळ, विद्युत प्रवाह चालू असताना प्लग कळ कशी दाखवता येते ते इथे पाहू शकता. बॅटरी, वायर, ॲमीटर आणि व्होल्टमीटर या साधनांचा समावेश ज्या वेळेला इलेक्ट्रिक सर्किट विद्युत परिपथात केला जातो त्यावेळेला या चिन्हांच्या मदतीने आपण ते दर्शवू शकतो. ओहमच्या नियमासाठी आवश्यक साहित्य. मटेरियल रिक्वायर्ड फॉर ओहम्स लॉ. फर्स्ट, ॲमीटर. परिपथातील विद्युतधारा मोजण्यासाठी एकसर जोडणीत याचा वापर केला जातो. टू मेजर द करंट फ्लोईंग इन द सर्किट इट इज कनेक्टेड इन सिरीज. व्होल्टमीटर. विभवांतर मोजण्यासाठी समांतर जोडणीत व्होल्टमीटर बसवतात. टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टमीटर इज यूज्ड अँड इट इज कनेक्टेड इन पॅरलल कनेक्शन. कंडक्टिंग वायर्स. वाहक तारा. विविध घटक परिपथात जोडणे टू कनेक्ट व्हेरियस कंपोनंट्स इन द सर्किट. सोबतच्या चित्रात जे उपकरण जे साधन दाखवले आहे त्याला रेझिस्टर रोधक असं म्हणतात. यामध्ये नायक्रोम वायर जी आहे ती गुंडाळलेली असते जिच्या मदतीने रेझिस्टन्स रोध तपासता येतो. परिपथातून जाणारी विद्युतधारा नियंत्रित करण्यासाठी याचा वापर होतो. टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन द सर्किट. प्लग की, प्लग कळ. वाहकाच्या दोन टोकांमधील संपर्क जोडण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी. टू स्टॉप और स्टार्ट द फ्लो ऑफ करंट. सेल्स ऑफ 1.5 वोल्ट. 1.5 वोल्टचे विद्युत घट. हे विद्युत घट जर अनेक घेतले गेले तर त्यामधून बॅटरीची रचना, विजेरीची रचना तयार होऊ शकते. याचा उपयोग म्हणजे वाहकांच्या टोकांमध्ये जास्त क्षमतेचे विभवांतर प्रयुक्त करणे. टू अप्लाय अ लार्जर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड्स ऑफ कंडक्टर. या सर्व साधनांचा उपयोग करून ओहमचा नियम आपण पुढील भागात ॲक्टिव्हिटी बेस स्वरूपात पाहणार आहोत.